नमस्कार मित्रांनो, बऱ्याच दिवसांनी अबाउट नेचर या चॅनलवरती आज आपण चाललो आहोत नेचर फ्रेंड सोसायटी NFS पनवेल या संस्थेने आयोजित केलेल्या नाईट कॅम्पिंगसाठी। कॅम्पिंग जंगलात जाऊन नाईटमध्ये टेंटमध्ये राहणं वगैरे, आणि ह्या कॅम्पिंगचं मार्गदर्शक गाईड मीच आहे। त्यामुळं बघूया आपण पुढे काय काय आता आपण कॅम्पिंगमध्ये करणार आहोत। चला तर आपण रानशेत डॅमवर आता पोहोचलो आहोत। रानशेत डॅम दिसतो बघा लांब, गाडी काही डॅमवर जाणार नाहीये, पण जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत आपण घेऊया। पुढे खेळतात मस्त एक नजारा आहे बघा समोर मित्रांनो। एक झाड आहे आंब्याचं, आणि आंब्याच्या झाडाखाली जिम चालू केलेली आहे। त्यांच्या ग्रामपंचायतीने केली, कोणी काही माहिती नाही आपल्याला, ग्रामपंचायतीनेच असेल। मस्त आहे बघा। आणि ह्या डॅमवर आपण आता रात्रभर राहणार आहोत, टेंट टाकून वगैरे। आता टेंट वगैरे बनवायचं आपण काम पुढे जाऊन करणारच आहोत। आता सर्व टेंट बनवण्याचं काम चालू आहे। टेंट असतील त्यांचे सर्व पार्टिसिपेंट बनवणार आहेत। आणि खेचायची नाही का, लावायची नाही कर तू कर संचय ढकल तू। ओके टाका त्याच्यात वारकवत सर्व कॅम्प टेंट सर्व उभे राहिलेले आहेत, म्हणजे सर्व तयार केलेले आहेत लोकांनी। जेवणाचं चालू झाले आहेत। आम्ही बघा इकडे इलेक्ट्रिक लाईट सुद्धा केलेली आहे, म्हणजे लाईटची सुविधा आम्ही केलेली आहे इथे। आता आपण काही ऍक्टिव्हिटी घेणार आहोत, गेम्स वगैरे बघूया पुढे। मराठीला असं होतं, हिंदीला असं होतं। हा मराठीला असं होतं, हिंदीला असं होतं ना। बोलायचं नाही आता तुम्ही, नाही बोलायचं ना। हा हातकोडी करू शकतो ना, लिपसिंग पण नाही करायची। राणी एक पॉइंट आपण जॉईन करत जाऊ। ठीक आहे समजलं पुढचा वाला हा समजलं मला तू नाही बोलायचं, तू नाही तुला माहिती आहे ना, तुला माहिती आहे। हो समजलं ना। मराठी तीन बायका गुलाबजामुन काय आधी सांग हिंदी मैं लेग शोल्डर लेग शोल्डर बॉटल।
चला सर्वांनी बोलूया आपण. मला का म्हणतो पाठबीड काय नाही, काहीतरी आपण जसं बोलायचं म्हणून बोटी बोलूया काहीतरी आपण. बरोबर नाही? माझ्याबरोबर तुम्ही बोलायला होता, माझ्याबरोबर तुम्ही बोलायला. हे निसर्ग देवता, हे निसर्ग देवता, आम्ही पण एक निसर्गाचा भाग आहोत. परंतु आमची अक्कल बुद्धी जास्ती असल्यामुळे मला असं वाटतं की सर्वांचं राज्य किंवा आम्ही सर्वश्रेष्ठ आहोत. परंतु आम्हाला आता कळलेलं आहे की निसर्ग जपला, वन्य प्राणी जपले, झाडे झुडपे जपले, पाणी वाचवले, तरच आम्ही जगणार आहोत. त्यामुळे आम्ही एक शपथ घेतो की यापुढे कोणत्याही वन्यजीवाला आम्ही मारणार नाही किंवा कुणाला मारू देणार नाही. कोणतेही झाड तो विनाकारण तोडून देणार नाही. तसेच आम्ही जो प्लास्टिक कचरा जो आम्ही घरात वापरतो ते आम्ही कुठेही रस्त्यावर कुठे नदी नाल्यात टाकणार नाही. त्याचा आम्ही व्यवस्थित विल्हेवाट करू. जय हो निसर्ग देवता. गुड मॉर्निंग. सकाळ झाली, आता मी जरा लेटच उठलो. गावातील लोक बरीच धरणावर मच्छी मारायला गेलेत आणि मी आता ब्रश करतोय. आमची काही लोक अजून झोपलेले आहेत आणि काही लोक उठून काही शक्ती करू शकत आहेत. आता ही लोक मच्छी घेऊन आलेली आहेत धरणातून पकडून. इथली गावातली आहेत लोक. हो, आमची लोक पण सर्व चाललेत मच्छी बघायला. मच्छीचा लिलाव होतो. लिलाव का? हा, यांचे स्वतःचे नवरे आहेत आणि ते जे मच्छी पकडून आणले त्यांनी ते ही मच्छी घेऊन पलसपेला, शिरडोनला, तुरमाले, कुडावे अशा ठिकाणी विकायला जातात. दुसरी एक होडी आली मच्छी घेऊन. नुसती दिसला कॅमेरा का करते दोन बोटा, तसं करते दोन बोटा. पण एन्जॉय घेतोय. हे बघा मच्छीसाठी इथं गर्दी. किट्टू जवळ अर्धा किलो मच्छी घेऊन बोलतो. किती? अर्धा किलो बस. अर्धा किलो मच्छी घेऊन. हो, तुम्हाला किती वेळ मच्छी? 1 किलो घेणार आहेत. हा, अरे आम्हाला चान्स द्या, चान्स द्या, चान्स द्या. बघा स्वाती मॅडम जरा बाजूला मागवा. औषध झाकली मच्छी. तो पाहून उडतात मास. एवढी लोक हे सर्व. ए अक्षय तू किती घेणार मच्छी? 2 किलो. नुसतं किती? 1 किलो. 1 किलो. मग मॅडम तुम्ही किती? मी पण 1 किलो घेऊन जाते. आता हे बदल 1 किलो आले. सर आता सर 1 किलो अर्धा किलो मच्छी घेणार आहे लोक. तुमचं नाव विचारतो मी. माझं नाव हा अशोक. अशोक दादानी जे आता वडील ना अशोक दादाची ही मिसेस आम्ही बघतो कटला काय कटला आणल्यात काय काय मसा आणल्या. चिंबोडीला मारते तो वेगवेगळे मासा. बघा त्याच्यात पण आहे चिंबोड्या देते का? चिंबोड्या राहतील ना ते मोडले. काढून ठेव मग अशा साईडला. 2 कटले म्हणून मी घेऊन जाणार घरी. आता
सर्व बाकी नाईट कॅम्पिंग तर झालीच. सकाळी रात्र राहिलो स्टेटमध्ये. सकाळी मच्छी पण घेतली आणि आता बघा मच्छी घेऊन सर्व पनवेल पण मच्छी जाणार होते. आणि तशी साफ करणारी आमची कोलिनबाई म्हणजे कोणी इथं नाव स्वाती. आम्ही आता फ्राय पण स्वाती इथं मच्छी आम्ही आता फ्राय पण करणार आहे. व्हेरी गुड. अक्षरा किती मच्छी घेतली? किती? 1 किलो. व्हेरी गुड. किटून किती घेतली? 1 किलो. अरे व्हेरी गुड. पण साफच नाही करून दिली. आता ती करते ना साफ. ही करते ना साफ. ही करते ना. इकडे चहा बनवत आहेत. काय रे चहा मध्ये? आला चहा स्पेशल. चहा तयार आहे आणि आता सर्व चहा प्यायला बसलात का तुम्ही? हे मला पण चहा द्या. माझा कप हे घ्या. आपण काल रात्री आलो नाईटला ट्रेनमध्ये राहिलो. जेवण वगैरे बनवला. ते तुमचा अनुभव कसा आहे वाटला जरा सांगू शकतो ना? मस्त भारी एकदम मला तर आमचे कॅमेरा सांगा. हा माझा पहिलाच एक्सपिरियन्स होता नाईट कॅम्पिंगचा. तर मला खूप मस्त वाटलं NFS कॅम्प सोबत इथे आल्यावरती. इकडचा नेचर आणि टेंटमध्ये राहायची एक वेगळीच मजा होती. तर या सगळ्याचा अनुभव खूप मस्त होता. थँक्यू NFS. मला पण खूप छान वाटलं. टेंट लावण्याचा आणि टेंट बंद करायचा तुम्ही एक्सपिरियन्स घेतला. काल रात्री टेंटमध्ये राहिलात. तुम्हाला कसं वाटलं या कॅम्पिंग बद्दल? सांगू शकता मला? कॅम्पिंग मध्ये मला पहिल्यांदा एक्सपिरियन्स आहे पण भारी वाटला. आता तर परत यावं असं मनात इच्छा आहे. ताई तुम्हाला कसं वाटलं? खूप मस्त वाटलं आणि परत नक्की निघाला तर परत आम्ही नक्की. आम्ही काल रात्री आलोच होतो माहिती तुम्हाला. रात्रभर टेंटमध्ये राहिलो. टेंटमध्ये एक झोपण्याचा वेगळाच आनंद अनुभव नवीनच या लोकांनी घेतला. नंतर आम्ही चहा वगैरे काही गेम्स वगैरे घेतल्या. असं जर तुम्हाला या कॅम्पला असं काय यायचं असेल टेंटमध्ये राहायचं असेल तर नक्की नेचर फ्रेंड सोसायटी NFS या संस्थेशी कॉन्टॅक्ट करा. आम्ही तुम्हाला पण घेऊन नक्कीच येऊ.